प्रवेश गीतासाठी गाऊया गीत क्रमांक 2, हिम नंबर 2, आलो तुझ्या दर्शनाला. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ही पवित्र मिसा साजरी करण्यासाठी आपण एकत्र आल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आपल्या मनात ज्या काही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, त्या सर्व आपण ह्या वेदीवर अर्पण करूया. आपल्या शरीरात जे आजार विकार आहेत ते सर्व पवित्र मरेच्या मध्यस्थीने प्रभू ख्रिस्ताजवळ ह्या वेदीवर अर्पण करूया. आपल्या घरात जे संकट आहेत, दुःख आहेत, अडीअडचणी आहेत, ते सर्व ह्या पवित्र वेदीवर अर्पण करूया. ज्या लोकांनी आपणास प्रार्थना करण्यास सांगितलेलं आहे, तसेच इतर ज्या लोकांना आपण आपल्या प्रार्थनेचं आश्वासन दिलेलं आहे, त्या सर्वांची आपण आठवण करूया. आणि ही पवित्र मिसा बलिदान सुरुवात करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, थोडा वेळ शांत राहूया आणि आपल्या हातून कळत न कळत घडलेल्या सर्व अपराधांची आपण आठवण करूया. आणि ही पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. आणि नम्र अंतकरणाने म्हणूया, सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हेयेने मी फार पापे केले आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. मननित्य कुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. गीत क्रमांक 18, हिम नंबर 18. प्रभु आम्हावर दया कर.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. कुमारी मरेच्या गौरवमय प्रार्थनेचं सहाय्य आम्हाला मिळू दे. ह्या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. पौलाचे कलैस्करास पत्र यातून घेतलेले आजचे वाचन. कलैसे येथील पवित्र जनांना म्हणजे ख्रिस्तातील विश्वास ठेवणाऱ्या बंधूंना देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तिमथी यांच्याकडून देव आपला पिता याच्यापासून तुम्हाला कृपा आणि शांती असो. ख्रिस्त येशूमधील तुमचा विश्वास आणि तुमची सर्व पवित्र जनांवरील प्रीती याविषयी ऐकून आम्ही तुम्हासाठी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा स्वर्गात तुम्हासाठी राखून ठेवलेल्या आशेमुळे आम्ही सर्वदा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव याची उपकार स्तुती करतो. ह्या आशेविषयी तुम्ही सुवार्तेच्या सत्यवचनाच्या पूर्वी ऐकले. सुवार्ता तुम्हाकडे येऊन पोचली आहे. तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले आणि खरेपणाने तिची माहिती करून घेतली. त्या दिवसापासून जशी तुम्हामध्ये तशीच सर्व जगातही ही सुवार्ता फळ देत आणि वृद्धिंगत होत चालली आहे. एपफ्रास आमच्या सोबतीचा प्रियदास तुमच्या वतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक, त्याच्यापासून तुम्ही ती कृपा अशीच शिकला. आत्म्याच्या योगे उद्भवलेल्या तुमच्या प्रीतीविषयी त्यानेच आम्हाला कळवले. हा प्रभूचा शब्द आहे. धन्यवाद. स्तोत्रगीतासाठी गाऊया गीत क्रमांक 44, हिम नंबर 44 ऑन पेज 16. वचन तेरा हे प्रभू. वचन तेरा हे गुरु
उभे राहा. जयघोष गीत क्रमांक 49 हिम नंबर 49 बोल प्रभू तू. प्रभू तुम्हा बरोबर असू. आणि तुमच्या अंतर्यामी. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू सभास्थानातून उठून शिमोनच्या घरी गेला. शिमोनची सासू कडक तापाने पडली होती. तिच्यासाठी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने तिच्यावर ओणवून तापाला दटावले. तेव्हा तिचा ताप निघाला आणि लगेच ती उठून त्यांची सेवा करू लागली. सूर्यास्ताच्या वेळी ज्यांची माणसे नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेली होती त्यांनी त्यांना त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यास बरे केले. तू देवाचा पुत्र आहेस असे ओरडत भूते देखील पुष्कळ माणसातून निघाली. त्याने त्यांना धमकावले आणि बोलू दिले नाही, कारण तो ख्रिस्त आहे हे त्यास ठाऊक होते. दिवस उगवल्यावर तो निघून रानात गेला. तेव्हा लोकसमुदाय त्याचा शोध करता त्याच्याजवळ आला आणि आपणापासून त्याने जाऊ नये म्हणून ते त्याला अडवत होते. परंतु तो त्यांना म्हणाला, मला इतर गावीही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवले आहे. मग तो यहुदियाच्या सभास्थानामध्ये उपदेश करत फिरला. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ह्यास्तव तू आपले दान वेदीजवळ आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काय आहे असे तुला स्मरण झाले तर तेथेच वेदीसमोर आपले दान तसेच ठेव आणि जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समैट कर, सलोखा कर आणि मग येऊन आपले दान अर्पण कर. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, अनेक वेळेला लोक येऊन आम्हाला सांगतात की फादर, आम्ही प्रार्थना करतो परंतु आमची प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही. फादर, आम्ही विश्वासाने प्रार्थना करतो तरी देखील परमेश्वर आमची प्रार्थना ऐकत नाही, हे कशाला? मग मी त्याला विचारतो की बघा, तुझ्या भावाविरुद्ध किंवा तुझ्या बहिणीविरुद्ध किंवा घरच्या कोणत्याही माणसाविरुद्ध किंवा नातलग किंवा शेजाऱ्याविरुद्ध तुझं काहीतरी वाईट आहे का? मग ते सांगतात, फादर, ह्याने माझ्याबरोबर असं केलं, त्याने मला खोटं बोललं, ह्याने असं केलं, त्याने तसं केलं. मग मी त्यांना सांगतो की तू त्यांच्यासाठी प्रार्थना करतोस काय? पण फादर, त्याने माझ्याबरोबर वाईट केलं ना, त्याने माझं ऐकलं नाही.
त्याने माझ्या विरुद्ध खोटी साक्ष दिली, काहीतरी खोटं सांगितलं माझ्या विरुद्ध. मग माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, मी त्यांना हेच देवाचं वचन सांगतो की ख्रिस्त सांगतो की ह्यास्तव जेव्हा तुम्ही आपलं दान घेऊन वेदीसमोर येता आणि तुम्हाला आठवतं की काहीतरी वाईट आहे माझ्या भावाच्या मनात माझ्या विरुद्ध किंवा माझ्या मनात माझ्या भावाच्या विरुद्ध, तेव्हा आपलं दान तिकडेच ठेव आणि सर्वप्रथम जाऊन काय कर, सलोखा कर, समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. आता ख्रिस्त येथे कोणत्या दानाविषयी बोलतो तुम्हाला माहीत आहे? तुम्हाला कदाचित वाटत असेल की आपण त्या अर्पणामध्ये दान आणतो ना, फळं वगैरे आणतो, भाजी वगैरे कधी आणतो. ख्रिस्त त्या दानाविषयी म्हणत नाही. ख्रिस्त कोणत्या दानाविषयी म्हणतो तर आपल्या ज्या प्रार्थना असतात त्या, आपल्या विनंत्या, आपल्या मागण्या. म्हणजे ख्रिस्ताला सांगायचं आहे की जेव्हा आपण प्रार्थना करण्यासाठी चर्चमध्ये येतो, जेव्हा आपण आपल्या विनंत्या घेऊन, आपल्या मागण्या, इच्छा, आकांक्षा घेऊन चर्चकडे येतो, वेदीसमोर येतो, चर्चमध्ये येतो आणि समजा आपणास आठवलं की काहीतरी माझ्या भावाच्या मनात माझ्या विरुद्ध काहीतरी वाईट आहे, प्रार्थना करायची नाही तेवढ्यात, पहिला जाऊन काय करायचं? क्षमा मागायची, सलोखा करायचा, समेट करायचा, मग येऊन प्रार्थना करायची. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करणार तरच परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकणार. ख्रिस्तात जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, उत्पत्तीच्या पुस्तकातील अध्याय 37 किंवा 37 पासून पुढे आपण याकोब आणि त्याच्या 12 मुलांविषयी ऐकतो. त्यातील योसेफ हा देवभिरू होता. परमेश्वरावर संपूर्ण मनाने, संपूर्ण हृदयाने तो प्रेम करीत असे. तसेच याकोबाचा देखील तो लाडका होता आणि म्हणून याकोब त्याच्यावर फार प्रेम करत असे. आणि ह्याच कारणामुळे त्याचे जे आणखी दुसरे भाऊ होते ते त्याच्यावर ईर्ष्या करत होते आणि म्हणून त्यांनी एक दिवस कट रचला. इसका काटा निकालना पडेगा, ह्याचा काटा काढायचा म्हणून त्याने काय केलं? त्याला मारहाण केली आणि मिसर देशात गुलाम म्हणून विकलं. तरीही ते घरी येऊन आपल्या बापाला खोटं म्हटलं, खोटी कथा सांगितली की एका जंगली प्राण्याने योसेफावर हल्ला केला आणि त्याला घेऊन गेला. योसेफ मिसर देशातही परमेश्वराशी बिलगून राहिला, परमेश्वराशी आज्ञाधारक राहिला, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे तो जीवन जगला आणि म्हणूनच परमेश्वराने त्याला संपूर्ण मिसर देशाचा मुख्य अधिकारी बनवलं. आणि ज्यांनी त्याला मारहाण केलं होतं, त्याला मिसर देशात विकलं होतं, गुलाम म्हणून विकलं होतं, तेच त्याचे भाऊ मिसर देशात अन्न विकत घेण्यासाठी आले. योसेफाला त्यांनी ओळखलं नाही, परंतु योसेफाने त्यांना ओळखलं. आता योसेफाजवळ 2 पर्याय होते. पहिला पर्याय म्हणजे त्यांना शिक्षा करून, शिक्षा देऊन आपला बदला घ्यायचा आणि दुसरा पर्याय म्हणजे त्यांना क्षमा करून सलोखा करायचा, समेट करायचा. आणि येथे योसेफाने दुसरा मार्ग स्वीकारला. त्याने आपल्या भावांना प्रेमाने क्षमा केली आणि सलोखा केला आणि म्हणूनच जे कुटुंब दुरावलेलं होतं, विभागलेलं होतं, ते सलोखा केल्यामुळे एकत्र आलं, पुन्हा एकत्र आलं. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण कुटुंबात सलोखा किंवा समेट ह्या विषयावर मननचिंतन करत आहोत. कुटुंब ही परमेश्वराची एक महान देणगी आहे, कारण प्रत्येक कुटुंब हे परमेश्वराने निर्माण केलेलं आहे, परमेश्वराने जोडलेलं आहे. उत्पत्तीच्या पुस्तकातील अध्याय 1 वचन 27 आपण वाचतो की परमेश्वराने आपल्या स्वतःच्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचा प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर आणि नारी असे ते निर्माण केले. म्हणजे जेव्हा परमेश्वराने आपल्या पहिल्या आईबापांना म्हणजे आदाम आणि एवेला निर्माण केलं, त्याच वेळेपासून कौटुंबिक जीवनाला सुरुवात झाली.
ज्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबामध्ये चांगले शांतीचे, प्रेमाचे, ऐक्याचे क्षण असतात, त्याचप्रमाणे कुटुंबात गैरसमजूक, राग, द्वेष, मत्सर, दुखावणारे क्षण देखील असतात. परंतु ह्यातून परमेश्वराने आपणा सर्वांस बाहेर येण्यासाठी, ह्या सर्व संकटातून बाहेर येण्यासाठी, ह्या सर्व कौटुंबिक समस्यातून बाहेर येण्यासाठी परमेश्वराने एक उत्तम मार्ग तयार केलेला आहे. आणि तो मार्ग आहे सलोख्याचा मार्ग किंवा क्षमेचा मार्ग. जर आपल्या कुटुंबात प्रेम, आनंद, शांती आणि ऐक्य नांदत ठेवायचं असेल, हवं असेल, तर आपल्या कुटुंबात सलोखा आणि इतरांना क्षमा करण्याची वृत्ती असणे फार महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा आपण इतरांना क्षमा करतो तेव्हा ते देखील आपणास क्षमा करतात. कारण ख्रिस्त लूक अध्याय 6 वचन 38 म्हणतो की ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हास पुन्हा मापून देण्यात येईल. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने पुन्हा तुम्हास मापून देण्यात येईल. म्हणजे जेव्हा आपण इतरांना समजून घेणार, इतर देखील आपणास समजून घेतील. जेव्हा आपण इतरांना क्षमा करणार, ते देखील आपणास क्षमा करतील. आज आपण सर्वजण ख्रिस्ताचे आभार मानले पाहिजे. कारण ख्रिस्ताने आपणा सर्वांस एक कुटुंब दिलेलं आहे आणि तेही ख्रिस्ती कुटुंब दिलेलं आहे, ज्याच्यात आपणास लहान असताना, लहानपणापासूनच परमेश्वराच्या प्रेमाची गोडी निर्माण करतात. लहानपणापासूनच आपणाला ख्रिस्ताचं प्रेम देतात, जे प्रेम आपणास इतरांना क्षमा करण्यास मदत करते. परंतु माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज परिस्थिती बदललेली आहे. आज अनेक कुटुंबामध्ये प्रेमाऐवजी भांडणं सुरू आहेत. अनेक कुटुंबामध्ये झगडे सुरू आहेत आणि अनेक कुटुंब ही वेगळी होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक कुटुंबामध्ये आपल्या स्वतःच्या मुलाबाळांनी आपल्या आईवडिलांना घराबाहेर काढलेलं आहे. ह्याचा अर्थ हे कुटुंब शांती आणि पावित्र्यता हरवून बसलेले आहेत आणि ह्याच कारणामुळे ह्या कुटुंबामध्ये आज बरकत नाही. ह्या कुटुंबाच्या व्यवसायामध्ये यश नाही. ह्या कुटुंबात शांती नाही. आणि जर का आपल्या कुटुंबात शांती हवी असेल, आपल्या व्यवसायामध्ये बरकत हवी असेल, यश हवे असेल, तर खालील गोष्टी करणे फार महत्त्वाचे आहे. आणि त्यातील पहिली गोष्ट आहे सलोखा, जी आपल्या स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. ह्या सलोख्याची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे. कारण मत्ती अध्याय 7 वचन 3 आणि 5 ख्रिस्त सांगतो की तू आपल्या डोळ्यातले कुसळ न पाहता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? सर्वप्रथम आपल्या स्वतःच्या डोळ्यातले कुसळ काढ, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला सोपे जाईल. होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीबरोबर आपण चांगलं राहायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला आपण समजून घेतलं पाहिजे. आणि जेव्हा आपण नम्र होतो, स्वतः नम्र होतो, तेव्हा इतरांना देखील समजावण्यास आपणास एकदम सोपं जातं. त्याचं एक उत्तम उदाहरण आपणास उत्पत्तीच्या पुस्तकातील अध्याय 13 पाहायला मिळतं की कशाप्रकारे अब्राहम हा आपला पुतण्या लोट ह्याच्याबरोबर सलोखा करतो आणि त्याला पाहिजे ती दिशा निवडण्याचा आणि आपलं स्वतःचं जीवन जगण्याचा अधिकार देतो. म्हणजे अब्राहम हा मोठा माणूस होता, नावाजलेला माणूस होता, त्याच्या हाताखाली नोकर चाकर होते, तरीही तो स्वतः नम्र झाला आणि दिशा निवडण्याचा पहिला अधिकार त्याने आपल्या पुतण्याला दिला. माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, आज ह्या दिवसामध्ये फादर डेव्हिड आणि आम्ही प्रायश्चित्त संस्कारासाठी बसतो. कधी कधी असं वाटतं की आम्ही फक्त बेरोजगार तिकडे बसलो आहोत. कधी कधी कोणीच येत नाही. आता एवढी लोक आपले मिसा बलिदानासाठी येतात. आम्हाला असं वाटलं होतं पहिल्या मिसाच्या वेळेला की आज भरपूर लोक असतील, कदाचित आपल्याला आराम मिळणार नाही. परंतु तिकडे बसलो तर एक येतो आणि दुसरा 5 मिनिटानंतर येतो. माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, आणि त्यातील
जास्तीत जास्त आपले जे वयोवृद्ध लोक आहेत ती येतात. जे यंग आहेत, यूथ आहेत, तरुण आहेत, ते कोणी येत नाही. माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, म्हणून सांगतो की ह्या सलोख्याची सुरुवात सर्वप्रथम आपणापासून केली पाहिजे. स्वतः आपण प्रायश्चित्त स्वीकारला पाहिजे, स्वतः आपण नम्र झालो पाहिजे, इतरांना समजून घेतलं पाहिजे. तरच आपण आपल्या कुटुंबामध्ये सलोखा करू शकतो, तरच आपण इतरांना समजवण्यास पात्र ठरू शकतो. दुसरी गोष्ट आहे क्षमा. ज्याप्रमाणे ख्रिस्ताने क्रुसावर आपल्या मारेकरांना क्षमा केली की हे बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहेत हे त्यांना समजत नाही, कळत नाही. आणि हेच क्षमेचं उदाहरण ख्रिस्ताने आपणा सर्वांसमोर ठेवलं आहे की जेणेकरून आपण देखील इतरांना क्षमा करावी, जेणेकरून आपण देखील आपल्या कुटुंबातील लोकांना क्षमा करावी. आज कुटुंबात आई वडील, भाऊ बहीण, पालक मुलं आणि इतर नाती जे आहेत त्यांच्यामधले असणारे जे भांडण आहे ते फक्त आणि फक्त सलोखा केल्यामुळेच मिटतील, नाहीतर मिटणार नाही. म्हणून जर आपल्या कुटुंबामध्ये शांती आणि ऐक्य हवं असेल तर सलोखा करणे किंवा समेट करणे फार महत्त्वाचे आहे. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे पती पत्नींमधील प्रेम आणि आपुलकी. ज्या कुटुंबामध्ये पती पत्नी दोघेही एकमेकांवर प्रेम करतात, एकमेकांच्या सुखदुःखात सामील होतात, सहभागी होतात, एकमेकांना समजून घेतात, ते कुटुंब नेहमी आनंदी राहते, एकत्र राहते. त्या कुटुंबात नेहमी शांती राहते. कारण प्रत्येक आई वडील हे आपल्या मुलाबाळांसाठी आदर्श असतात. म्हणजे ज्याप्रमाणे आपले आई वडील वागतात त्याप्रमाणे त्यांची मुलं देखील वागतात. जर आईवडिलांनी एक दुसऱ्यांना एकमेकांना समजून घेतलं, एकमेकांना क्षमा केली, तर उद्या त्यांची मुलं देखील तशाच प्रकारे करतील. म्हणूनच असं म्हटलं जाते की कुटुंब ही एक बाग आहे जिच्यात गैरसमजूतपणाचे काटे आणि भांडणाचे किडे देखील असतात, जे सर्व फुलांना खराब करतात आणि संपूर्ण बागेची वाट लावतात. परंतु जर का आपण त्या बागेमध्ये सलोख्याचे, समेटाचे, क्षमेचे, प्रेमाचे कीटकनाशक सोडले तर त्या बागेला काहीच होणार नाही. म्हणून माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, कुटुंबात सलोखा करणे फार महत्त्वाचे आहे. जर का अद्यापही आपल्या कुटुंबामध्ये आपली नाती तुटलेली असतील, कदाचित आपण दुसऱ्यांबरोबर एकमेकांबरोबर बोलत नसाल, कदाचित आपल्या कुटुंबामध्ये देखील गैरसमजूतपणाचे काटे असतील, भांडणाची किडे असतील, तर ही उत्तम वेळ आहे आपल्या कुटुंबामध्ये सलोख्याचे किंवा क्षमेचे किंवा समेटाचे कीटकनाशक सोडा. म्हणजे आपलं कुटुंब पुन्हा एकत्र येणार. कारण जर का उशीर झाला आणि आपल्या बागेतील एखादे फूल कोमजून खाली पडलं तर तुम्हाला त्याचं महत्त्व समजणार. ही वेळ येण्या अगोदर तुम्ही इतरांना क्षमा करा, कुटुंबामध्ये एकत्र या, सलोखा करा आणि ते कुटुंब एक उदाहरण म्हणून, दुसऱ्या कुटुंबांसाठी एक उदाहरण म्हणून ते कुटुंब बनवा. प्रभू परमेश्वरा, आमच्या सर्वांचे कुटुंब आम्ही तुझ्या हाती सोपवितो. आमच्या सर्वांच्या कुटुंबामध्ये तुझ्या प्रेमाच्या, शांतीचं आणि सलोख्याचं वातावरण निर्माण कर. प्रभू परमेश्वरा, आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींना क्षमा करण्यासाठी, इतरांबरोबर सलोखा समेट करण्यासाठी आम्हाला शक्ती आणि सामर्थ्य दे. आणि ज्याप्रमाणे संत फ्रान्सिसला तू शांतीचं साधन बनवलंस, त्याप्रमाणे आम्हाला देखील तुझ्या शांतीचं साधन बनव. आमेन. अर्पण गीतासाठी गाऊया गीत क्रमांक 58, हिम नंबर 58, अर्पितो मी प्रभूला.
पुलकास मी पडावे चरणी प्रभू तुझ्या रे चरणी प्रभू तुझ्या रे अर्पितो मी प्रभूला जीवन रे माझे सारे जीवन हे माझे सारे जीवन हे माझे सारे. बंधूंनो आणि भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, तुझ्या लोकांकडून ह्या प्रार्थनांचा व भेटींचा स्वीकार कर. तुझ्या पुत्राची माता धन्य कुमारी मरिया हिच्या मध्यस्थीद्वारे आमच्या प्रार्थना विनंती ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभार गीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो, कारण सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्याने भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीनदासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळव आणि तू तिला आमचा तारण करता तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याची माता होण्यासाठी निवडलेस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुती गान गातो. गीत क्रमांक 77, हिम नंबर 77, पावन पावन. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावेत म्हणून तू त्यांच्यावर दव वर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव.
जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाचे व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त ह्यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिवो आमचे पोप, जॉन आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. क्षणभर शांत राहून आपल्या कुटुंबातून जे गुण देवाधीन झालेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. शुद्धीस्थानातील आत्म्यांसाठी प्रार्थना करूया. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो.
तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण आणि प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नका, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकांना शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. आता ख्रिस्त शरीराचा वाटप होणार आहे. ख्रिस्त शरीर हे फक्त ख्रिस्ती लोकांच्या सेवनासाठी आहे. अख्रिस्ती बांधवांनी गायनामध्ये सहभाग घ्यावा व ख्रिस्त शरीर स्वीकारण्यास पुढे येऊ नये. We welcome people of all religions to this Eucharistic celebration, and we request all our non-Catholic brethren kindly not to come forward to receive Holy Communion, as Holy Communion is only for Catholics. प्रसाद गीतासाठी गाऊया गीत क्रमांक 103, हिम नंबर 103 ऑन पेज 32. संदेश दिला ख्रिस्ताने. संदेश दिला ख्रिस्ता
सर्व स्वयंसेवकांची तातडीची एक मीटिंग शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजता देवळाच्या ऑफिसमध्ये असेल. सर्व स्वयंसेवकांनी लक्षात घ्यावे व ह्या मीटिंगसाठी हजर राहावे ही विनंती. आज आपल्याला फादर प्रवीण व फादर डेव्हिड या दोन्ही फादरांनी सुंदर मिसाळ साजरी केली. त्याबद्दल फादर प्रवीण आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. फादर डेव्हिड काल तुमचे आभार मानण्यास विसरलो, त्याबद्दल क्षमा असावी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, कुमारी मरियेच्या सन्मानार्थ आम्ही हे पवित्र साक्रामेंट आनंदाने साजरा करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास व तिचे प्रेम तुझ्या तारणकार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठरो.
ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आरोग्यदायी वेलणकणी मातेची नवदिन भक्ती. आजचा 5वा दिवस, पान क्रमांक 52, पेज 52 व त्यानंतर नोवेनाची प्रार्थना पान क्रमांक 56, पेज 56. या सर्व प्रार्थना सर्वांनी एकत्र म्हणायच्या आहेत. हे निष्कलंक कुमारी, तू कृपेचे प्रवेशद्वार आहेस. तुझ्या आगमनामुळे संत एलिसाबेत व संत योहान बाप्तिस्ता यास ईश्वरी कृपेचे वरदान मिळाले. आज या स्थळी आम्हास तीच कृपा दे. तुझ्या दयेमुळे या स्थळी कित्येक आंधळ्यांना दृष्टी, बहिऱ्यांना श्रवणशक्ती, रोग्यांना स्वास्थ्य, दुःखितांना व पीडितांना धीर आणि दुष्टांना स्फूर्ती प्राप्त झाली आहे. हे कृपेच्या माते, दयेच्या यासना, तुझ्याद्वारे ईश्वर आपला महिमा प्रकट करतो. जेव्हा आम्ही पाप्यांसाठी प्रार्थना करतो तेव्हा तू आम्हास साथ दे. शेवटपर्यंत तू प्रभू येशूजवळ विनंती कर. सर्वांनी दिव्य शक्तीची ओळख प्राप्त करून घ्यावी म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना कर. आमेन. पान क्रमांक 56, वेलणकणी मातेचा नवेना. हे अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू निदुःख निवारिणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहते. जे मागतात त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नोवेनामध्ये करीत असलेल्या विनंत्या इंडिव्हिज्युअलनुसार तू मिळव. किंवा ज्या कृपाप्रसादांची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. थोडा वेळ शांत राहूया. आपल्या मनात ज्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, सर्व पवित्र मरीच्या मध्यस्थीद्वारे ख्रिस्ता चरणी ठेवूया. आपल्या कुटुंबात वादविवाद असतील, कुटुंब वेगळे होण्याच्या मार्गावर असतील, आपलं संपूर्ण कुटुंब ह्या वेदीवर अर्पण करूया. आपल्या कुटुंबाचा व्यवसाय आपण ह्या वेदीवर अर्पण करूया. ज्या जोडप्यांना अजूनपर्यंत त्यांच्या प्रेमाचं फळ मिळालं नाही, प्रभू परमेश्वरा, त्या अपत्यांना तू त्यांच्या प्रेमाचं फळ दे. ज्यांना अजूनपर्यंत नोकरी नाहीत त्यांना चांगल्या नोकरी दे. कुटुंबातील सर्व मुलामुलींना, लहान लेकरांना आशीर्वादित कर. गाब्रिएल देवदूताने तुला कृपापूर्ण म्हणून जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले त्याच सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी
आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. गाब्रियल देवदूताने तुला कृपापूर्ण म्हणून अभिवादिले. त्याच्या अभिवादनाबरोबर माझीही अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकावरील दिव्य कुटुंबातील तेजस्वी रत्ने व्हावीत अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यांमध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाळ तुझ्या कर असे विनवितो. आमेन. शेवटच्या आशीर्वादासाठी उभे राहूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. मिसा संपली आहे. जा, ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. आभार गीतासाठी गाऊया. गीत क्रमांक 149, हिम नंबर 149, तेरी जय जयकार, पान क्रमांक 48.